जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप 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 पाहत लोचनी रूप 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 पाहत लोचनी रूप रूप पाहत लोचनी रूप रूप पाहत लोचनी रूप 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 पाहत लोचनी सुख झाले ओसाजनी सुख झाले ओसाजनी साजनी तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा
बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी दोहा 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 विठ्ठल बरवा दोहा 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 विठ्ठल बरवा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी सुख झाले हो तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बलवा बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी तोहा विठ्ठल बलवा बलवा तोहा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम
जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय जय राम करा रामकंठ धरा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठ धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास तेने सुखे फेरा गर्भवास तेने सुखे फेरा गर्भवास ऐसी जोडी करा रामकंठ धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठ धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास तेने सुखे फेरा गर्भवास तेने सुखे फेरा गर्भवास नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिन तेचे फळ बीज ज्याचा शेण तेचे फळ बीज ज्याचा शेण तेचे फळ नाव धडक रास हस्त नामात नाव धड करा सहस्रनामा नाव धडक रास हस्त नामात नाव धड करा सहस्रनामा भव सिंधूचे थडे पावे नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन ज्याचा शिन तेचे फळ बीज जाता शेण तेचे फळ बीज जाता शेण तेचे फळ म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी माता भरा हरी राम बाणे आता वर हरे राम बाणे आता भरा हरी राम बाणे म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी हरी राम बाणे आता भरा हरे राम बाणे आता भरा हरी राम बाणे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र शिन तेचे फळ बीज जाता शेण तेचे फळ बीज जाता शेण तेचे फळ पार कुमाई 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 पेश करी ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा
चुके जने चुके फेरा गर्भवासा जने जने चुके फेरा गर्भवासा जने जने चुके फेरा गर्भवासा जने 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 चुके फेरा चुके फेरा गर्भवासा जने जने चुके फेरा गर्भवासा जने जने चुके फेरा
ग रे रे सा सा नी 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 ध ध प प म म म ग ग ग रे 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 सा सा नी प नी प नी सा सा नी प नी प नी सा प ध नी सा सा प ध नी सा सा प ध नी सा
ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. नाव धडकरा सहस्त्र नामाची, जिभव सिंधूची थडी पावे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाने. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. यदक्षरम मनाख्येयम आनंदम मज केवलम, श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये. किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः. त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संतांचे, चरण संतांचे, चरण संतांचे. त्यांच्या कृपाने कथे चालू, त्यांच्या कृपाने कथे चालू, त्यांच्या कृपाने कथे चालू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं.
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची हो निठिला निळा या परी आठवी सद्गुरुला विठ्ठला महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकरः सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा ज्यावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा थोडा आवाज दे थोडासा मौजे फुलकळस गावामध्ये काय कारणानिमित्त सेवा आहे हे सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा वक्त्याचं सांगणं कर्तव्य या न्यायाने वैकुंठवासी हरिभक्त परायण केशव महाराज नारायणरावजी माने यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त आजची कीर्तनाची आणि अन्नदानाची सेवा आहे त्यांचे 3 सुपुत्र हरिभक्त परायण काशीनाथ महाराज केशव महाराज माने परमार्थप्रेमी माधवराव केशवरावजी माने आणि विश्वनाथ केशवरावजी माने या 3 सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेलं चिंतन आणि अन्नदान विठ्ठल यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस फार महत्वाचा आहे एवढंच नाही तर शास्त्र सांगतं की त्यांच्या दृष्टीने आज पर्वकाळ आहे पर्वकाळ कशाला म्हणतात पर्वकाळ त्याला म्हणतात पुण्य जोडण्याचा दिवस त्याला पर्वकाळ म्हणतात पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र आज नुसती पवित्र नाही तर धर्माची अति पवित्र वेळ आहे विठ्ठल बघता बघता महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या नाहीतर महाराष्ट्राच्या बाहेर कान्याकोपऱ्यात ज्यांनी खूप कमी वेळामध्ये फुलकळस गावाचं नाव पोहोचलेलं आहे आमचे हरिभक्त परायण काशीनाथ महाराज माने अशी पत्रिकाच नाही की त्या पत्रिकावर त्यांचं नाव नाही इतकी गरुड भरारी घेतली महाराजांना म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करत होतात त्यावेळी वडील होते का महाराज म्हणले हो 1 ते 1.5 वर्ष माझ्या बाबाने माझे कीर्तन
ऐकली महाराज. आम्ही त्यावेळी मोटारसायकलवर बाबाला घेऊन मी जात होतो. म्हणलं महाराज आजची परिस्थिती पाहिली तर 4 व्हीलरमध्ये तुम्ही फिरत आहात. आज जर खरंच बाबा असते तर त्यांचं आनंदानं अंतःकरण ओतपोत भरलं असतं. सुरुवात वडिला देखतच केली कीर्तनाला, पण आज जर लेकरांची प्रगती पाहिली ना, हे 2च असे अंतःकरण आहेत दादा. त्या अंतःकरणाचं नाव आहे माया आणि बाप. ज्यांना वाटतं की आपले लेकरू आपल्याही पुढे जावं. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात की आई लेकराला कडेवर घेत असते आणि बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. आई कडेवर का घेते माहितीये का? माय म्हणते हे बघ बाळा, मला जेवढं दिसतं ना, मला असं वाटतं की तेवढं तू पाहावं, म्हणून बघते बघ म्हणून काय करते माय? कडेवर घेते. माय जेवढं पाहते तेवढं लेकराला दाखवते. पण बाप असं अंतःकरण आहे दादा. बापाला वाटतंय मला जे दिसतं ते तर लेकराला दिसावंच, पण माझ्या पुढचं लेकराला दिसावं, म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. एकच असं अंतःकरण आहे बाप. त्याला वाटतं की माझं पोरग माझ्यापेक्षाही भारी निघावं. बस याला जर सोडलं तर बाकी कोणालाच वाटत नाही. म्हणून पप्पू महाराज कीर्तनकार असो, कवी असोत, व्याख्याते असोत, लेखक असोत, आईचं तोंड भरून त्यांनी वर्णन केलं, पण बापाचं थोडं कमी वर्णन केलं असं म्हणायला हरकत नाही. बघा, दुधावरची साय म्हणले पण आईलाच म्हणले, लंगड्याचा पाय म्हणले आईलाच म्हणले, वासराची गाय म्हणले आईलाच म्हणले. बापाला काहीतरी म्हणा, उलट असं म्हणले, अरे दादा, आई पाण्याचा पाट असते, बाप संयमाचा घाट असतो. ऐका, अरे करून घालणारी माय असते, आणून देणारा बाप असतो. बापही तितक्याच तोला मुलाचा महत्त्वस्ता असतो. दादा, बाप गेल्याशिवाय बापाचं महत्त्व कळत नाही. हातामध्ये काठी असते, डोक्याला फेटा असतो, बाप आपल्या बाहेर ओठ्यावर बसलेला असतो. बघा घराचं वजन काय असतं. असं म्हणतात की बाप घराचा पाया असतो. पाया गेल्याशिवाय कळत नाही दादा. बाप घराच माय कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. थोडस संकट आलं तर माणसाला आई आठवत असते. आज काशीनाथ महाराज महाराष्ट्राच्या बाहेर फिरतात. थोडं संकट येऊ द्या आई ग म्हणतील, पण डोंगरा एवढं संकट आल्यानंतर बापाची आठवण येत असते. बघा, म्हातारा बाप असू द्या, त्यानं पाठीवरून हात फिरवू द्या, म्हणू द्या मी आहे महाराज, तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी. एक आगळा वेगळा आधार असतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्या डोळ्यातली आसब कोणी मायेन पुसताना, तुझी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बापाचं महाराज महत्व आहे. मी म्हणेल किती बापाचं प्रेम असतं, आईचं जेवढं असतं तेवढंच बापाचं असतं. याबद्दल मी तुम्हाला कुठली कथा सांगणार नाही, तर पौराणिक दृष्टांत देईल, पुराणातली कथा सांगेल. आपण सगळे रामायण ऐकणारे माणसं आहात. रामायण सर्वांनी ऐकलेलं आहे. ज्यावेळी कृष्ण महाराज राम 14 वर्ष वनात राहिले आणि 14 वर्षानंतर माझे रामप्रभू अवधपुरीला अयोध्येला आले. आल्याबरोबर राम आज येणार आहेत रे, राम प्रभू रामचंद्र येणार आहेत रे. अयोध्या सजली, रांगोळी काढल्या, आरत्या लावल्या माय मावल्यांनी, आणि माय मावल्या सगळी अवधपुरी अयोध्या प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी समोर आली. रामचंद्र आले. रामचंद्रानं हसतमुखानं सर्वांना नमन नमस्कार केला. राजवाड्यात प्रवेश केला आणि 3 माता अशा बसलेल्या होत्या. कैकेयी होती, सुमित्रा होती, कौशल्या होती. तुमच्यासारखी जुनी माणसं बोलून लागले. आता प्रभू राम कैकेयीला काय म्हणतात काय माहितीये, कारण या कैकेयीमुळं लावलेल्या आरत्या 14 वर्षापूर्वी विजल्या होत्या. या कैकेयीमुळं काढलेल्या रांगोळी 14 वर्षापूर्वी मोडल्या होत्या. या कैकेयीमुळं लावलेल्या आरत्या वियोगाच्या फुसकाऱ्याने विजल्या होत्या. आता रामप्रभू कैकेयीकडे कसल्या दृष्टीनं पाहतात, वक्र दृष्टीनं पाहतात का, असं सर्वांना आशा होते. पण ऐका ना मायानो, लेकरू आलं, प्रभू आले,
आणि आल्याबरोबर माझ्या रामानं पहिलं दर्शन कोणाचं घेतलं हो? कैकेयीचं घेतलं. ज्यावेळी पहिल्यानं राम कैकेयीच्या पाया पडले ना, अयोध्येतल्या वृद्ध माणसांना दुःख झालं. काही लोक चिडले, काही लोक म्हणले श्रीरामा काय करतात हे? ज्या कैकेयीमुळे तुम्हाला 14 वर्ष वनाला पाठवलं, ज्या कैकेयीमुळे एवढी आपत्ती अयोध्येवर ओढवली, ज्या कैकेयीमुळे 14 वर्ष अयोध्येत पाळणा नाही हल्ला, सगळी अयोध्या शोकसागरात बुडाली होती, आणि तुम्ही त्या कैकेयीचं दर्शन घेता? तुमच्यासारखे म्हणले प्रभू आमच्यावर चिडू नका, पण आमचं म्हणणं होतं तुम्ही पहिलं दर्शन कौशल्याचं घ्यायला पाहिजे, कारण कौशल्या तुमची जननी आहे, आई आहे. माझ्या प्रभूनं उत्तर दिलं, दादा जशी माझी कौशल्या जननी आहे तशीच माझी कैकेयी सुद्धा जननीच आहे. काही लोक म्हणले प्रभू जननीचा अर्थ तुम्हाला कळतो का? जननी तिला म्हणतात जिनं जन्म दिला तिला जननी म्हणतात. तुम्हाला जन्म देणारी कौशल्या आहे रामा, कैकेयी नाही. कौशल्यानं तुम्हाला जन्म दिला, पण काय माझ्या रामानं सुंदर उत्तर दिलं. प्रभू म्हणले अहो दादा रामाला जन्म कौशल्यानं दिला, रामायणाला जन्म कैकेयीनं दिला. विठ्ठला प्रभूनं सांगितलं माझ्या कैकेयी माईनं जर रामायणाला जन्म दिला नसता तर जगाला 8 गोष्टी कळाल्या नसत्या. नसतं कळाला हनुमंताचा पराक्रम, माझ्या कैकेयीनं जर जन्म रामायणाला दिला नसता तर. माझ्या लक्ष्मणाचं माझ्यावर किती बंधू प्रेम आहे हे नसतं कळालं. माझ्या भरताचं अंतकरण माझ्यासाठी किती द्रवत आहे नसतं कळालं. माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम किती होतं नसतं कळालं. मला इथे यायचं. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुतौ सख्यम चा पिप्लव गमन रूपते कापे सौमित्रौ भक्ती सीता सत्वम निज भुज बलम वैरी नाम वैरी भावः एतत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसादः. विठ्ठला 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 एका बापाचं लेकरावर किती प्रेम असतं. नका राहू द्या, बाबा आहेत ते. हे कोणामुळं कळालं? कैकेयीमुळं. ऐका ऐका सावध व्हा, कथेत या कीर्तनात या. विठ्ठला विठ्ठल सर्वांनी केलेलं आहे. सुमंतानं सांगितलं की राम आलेले नाहीत. किलकिल्या डोळ्यानं दशरथानं सुमंताला विचारलं, सुमंता माझा राघव आला नाही? नाही आला. अपशकुन ठरलो राजे रामाला परत आणण्यासाठी. माझ्या राघवानं काही खाल्लं का रे? 6 दिवस झाले माझ्या लेकराला जाऊन. सुमंतानं सांगितलं रामप्रभूनं खाणं सोडा राजे, माझ्या देखत पाणी सुद्धा पिलं राम राम कहीं राम कहीं राम राम कहीं राम तनु परिहरि रघुबर बिरऊ राऊ गयो सुरधाम. महाराज प्रभू रामचंद्राच्या वियोगानं राजा दशरथानं प्राण सोडला. की बापाचं लेकरावरचं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेला कार्यक्रम, त्यानिमित्त जमलेली समस्त श्रोते मंडळी, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मायमावल्या सर्वांच्या पायी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट हरिभक्त परायण पप्पू महाराज पोले महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या जोडीला ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल म्हणली, हरिभक्त परायण भजन सम्राट माळेगावकर महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आणि महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे, मृदंग म्हटलं की भल्या भल्याच्या निघत नाही ओठातून, ज्यांच्या सहज निघतं बोटातून,
हरिभक्त परायण श्री कृष्णा महाराज भोरकडे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे महाराज. हो, अत्यंत कमी वेळामध्ये कृष्णा महाराजांनी सुद्धा गरुड झेप घेतलेली आहे आणि आपलं नाव लौकिक संप्रदायाच्या माध्यमातून केलेलं आहे. महाराजही महाराजांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. सिस्टीम म्हणलं की अगोदर विचारतात लोक ऑपरेटर आहेत का, माईक सिस्टीम कशी आहे. पण सार्थक साऊंड सिस्टीम म्हणलं की सगळ्या सिस्टीमचा बादशाह. बस नाही कळालं की यांना फोन लावा लागते आम्हाला सुद्धा. कोंड्या एकतेतून तुम्हाला कळ ना का हो, कळ ना म्हणल्यानंतर लावा हे. मग दिगंबर दादाला फोन लावायचा. ते काय करावं लागते सांगा बरं. म्हणजे इतकं ऑपरेटिंगच्या माध्यमातून ज्यांनी नाव लौकिक केलेलं आहे आमचे दिगंबर दादा ताडकळसकर यांची या ठिकाणी उपस्थिती सिस्टीमच्या माध्यमातून आहे. आणि आपला हा कार्यक्रम भारतभर दाखवण्याचं काम जे करत आहेत. हो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माणिक महाराज रेंगे यांचे बंधू विठ्ठल भाऊ रेंगे. हो, चॅनलचं नाव आहे, पुन्हा सर्च करा तुम्ही, विठ्ठल कीर्तन 16. विठ्ठल विठ्ठल सगळी महाराज प्रल्हाद महाराज गेले आहेत. सर्वांच्या पायी नतमस्तक होतो. हो, आलेले पाहुणे मंडळी त्यांच्या पायी नतमस्तक होऊन बोलायला सुरुवात करू. हो, विठ्ठल विठ्ठल. आज सुपुत्राच्या दृष्टीनं पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळा दिवशी आषाढी कार्तिकीला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची दिंडी प्रत्येक गावात निघत असते. मग दिंडी म्हणलं की आता आमच्या गावात काशीनाथ महाराज देव डोक्यावरच घ्यायचे, पण मग भजनी मंडळांनी सर्वांनी पट्टी करून एक सागवान अशी सुंदर पालखी आणली, अशी तुमच्या पालखीसारखी. आणि तेव्हापासून देव पालखीत निघतो. आपल्या गावी पालखी द्यावं असं काशीनाथ महाराजांना आमच्या वाटलं आणि मग आमच्या महाराजांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ या ठिकाणी ही सुंदर पांडुरंगासाठी भगवंतासाठी पालखी या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. मंदिराला भजनी मंडळाला देवासाठी दिलेली आहे. आजच्या दिवशी दादांच्या स्मरणार्थ ही पालखी दान आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा 1:30 वाजलेला आहे. 1 पाऊण तास अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग. या अभंगात तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात किंवा तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना कर्माची रीत सांगतात. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने गर्भवास फेरा चुके ऐशी जोडी करा. महाराज म्हणले असं काहीतरी करा जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकल. म्हणजे महाराज कर्म करायला सांगत नाहीत तर कर्माची रीत सांगतात. महाराज म्हणले कर्म करायला कशाला सांगू, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपल्याकडून कर्म होणारच आहे. मग कर्म होणारच असेल तर करा कशाला म्हणू. जोपर्यंत प्रकृती नाम शरीर आहे तोपर्यंत माणसाकडून कर्म होणारच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले जववरी संग प्रकृतीचा तववरी त्याग न घडे कर्माचा, करू म्हणती तयाचा आग्रह चिवरी. ज्ञानोबराय म्हणले अरे शरीर आहे तोपर्यंत आपल्याच्यानं कर्म होणार आहे. एखादा जर म्हणला मी काहीच करणार नाही हास्यास्पद ठरेल. उदाहरणार्थ जर कार्तिक आषाढीला पंढरीला जायचंय, पण एखादा माणूस जर वारकरी जर म्हणत असेल मी पंढरपूरला जाणार, पांडुरंगाचं पायाचं दर्शन घेणार, पण अंगाला धक्का नाही लागू देणार, हे त्याचं बोलणं हास्यास्पद आहे. अरे धक्का कशाचा येड्या, तुला चरकातल्या ऊसासारखं पिळून काढते, तू जाऊन तर बघ ना आषाढीला इतका गर्द असतो. पण ते म्हणते नाही नाही मी धक्का नाही लागून घेणार. हे जसं बोलणं हास्यास्पद तसं शरीर असताना मी कर्म करणार नाही हे हास्यास्पद आहे. विठ्ठल कर्म तर आपण करणारच आहोत, पण महाराज कर्माची रीत सांगतात. आपण बोलता बोलता म्हणतो ना महाराज बोलाव र माणसानं, पण जरा रीतीनं बोलाव म्हणतात का नाही माणसं. बोलण्याला कोणाचं बंधन आहे, पण रीत कशाला लावली. तसं महाराज म्हणले मग कर्म तर करायलाच ना, करणारच आहे ना, होणारच आहे ना, मग जरा रीतीनं करा. विठ्ठल विठ्ठल. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणले चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे, सुख आहे, आणि वाईट कर्माचं फळ दुःख आहे. चांगल्या कर्माचं फळ सुख आहे आणि वाईट कर्माचं फळ दुःख आहे. चांगलं कर्म करायलाही तेच कष्ट आहेत. ऐकायला फार थोडं बोलणार आहे पण सुंदर बोलणार आहे. चांगलं कर्म करायलाही तेच कष्ट आहेत
आणि वाईट कर्म करायलाही तेच कष्ट आहेत. दोन्हीकडे जर सारखेच कष्ट असतील तर चांगलं कर्म करून आपण चांगलं कर्म करून उद्धार करून घेतलेला बरा नाही का? विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विचारा विचारा विचारा. सोयरीक जमवायलाही तेच कष्ट आहेत आणि एखाद्याची जमलेली मोडायला सुद्धा तेच कष्ट आहेत. गावात पाहुणे आले आणि पोराचं जमल्यानंतर दुसऱ्याने विचारलं, कुठले होते रे पाहुणे? मला त्या पोराचं लग्नच होऊ द्यायचं नाही म्हणला. कुठले होते पाहुणे? बाकीचे काहीच सांगणार महाराज, पट्टे दिसायलेत पण काही सांगणार. मग ह्यानं पाहुणे कुठले होते तपास काढला. तपास काढून एसटी धरली, त्या गावाला गेल्यानंतर मग त्या गावातही लोक सांगणार, मग फलाण्या गावाला कुठले होते, कोणासाठी आलते, कोणाच्या मुलीचा निरोप होता. मग तिथं निरोप घेतला. मग त्या घरी गेलं, घर लावलेलं होतं, मंदिरावर थांबलं, रात्रीच्या 7 वाजता शेतातून आले. मग हे घरी गेल्यानंतर मी त्या गावचा आहे म्हणलं. पाहुणचार झाला आणि जेवण खावणं झाल्यानंतर म्हणले, तुम्ही आमच्या गावाला आलतात? म्हणले हो. पाहिलं ना मुलगा? हो. कसं आहे बरं? ते म्हणले. आणि मग हे म्हणला, काही नाही म्हणला, मुलगा सुंदर आहे, जमीन जायदाद भरपूर आहे, हो, आणि चांगलं कुटुंब सुद्धा, कुळ सुद्धा चांगलं आहे, पैसा आतला भरपूर आहे, परभणीसारख्या ठिकाणी चांगली मोठे मोठे प्लॉट आहेत, पोरग शिकलेलं आहे, वारकरी घराणं आहे, आनंद आहे बघा तुम्ही तिथं पोरगे द्यायला. पण एक मात्र मला दुःख वाटायलंय, पोराला कावाबाव घुरं येतंय आणि पोरग कुठं बी पडत आहे. महाराज तेवढ्या बोलण्यानं सोयर पण मोडलं आणि घरी आलं. बघा, जमविणाऱ्यालाही तेच कष्ट लागले होते, तसंच जावं लागलं होतं, तसाच मुक्काम करावा लागला होता, तसाच पोराचं वर्णन करावं लागलं होतं. जमवायलाही तेच कष्ट आहेत आणि मोडायलाही तेच कष्ट आहेत. मग महाराज म्हणले, हो, वाईट कर्म करून नरकात जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून देवाजवळ गेलं तर काय फरक पडायलाय का? ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही आस जा, पुढे नाही आस जा, पुढे नाही आस जा. का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. महाराज कष्ट जर दोन्हीकडे सारखे असतील तर आपलं चांगलं व्हावं असंच कर्म माणसानं का करू नये? कर्म ऐसा करो पहचान बन जाए, कदम ऐसा चलो निशान बन जाए. अरे जिंदगी तो सभी जीते हैं, जिंदगी जीना है तो ऐसी जीवो वो मिसाल बन जाए. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, शिळाका शिदोरिया दाटणे एक धनंजया, परिजे वाहता विसावया, मिळे जे ते घेपे. एक मित्र निघाला यात्रेला, देवाला निघाला पायी. दुसरा म्हणला, कुठं चाललास? मला देवाला चाललो. येऊ दे की रे मला बी. मग ते बी निघालं. पण ह्या मित्रानं पप्पू महाराज 10 भाकरीची चवड घेतली, भरीत घेतलं, मिरच्याचा खार घेतला, ठेसा घेतला, हो महाराज 2-4 भाज्या, मेथीची भाजी घेतली आणि बेस्ट खार घेऊन निघाला. ते म्हणला, कशाचं वज आहे तुझ्या डोक्यावर? म्हणला, हे बघ कशाचं येतं. त्यानं वज घेतलं. म्हणला, आपल्याला वजाशिवाय चलूच वाटत नाही. दुसरा म्हणला, मी काय तुला रोगीट दिसायलो का? मला जमत नाही का? त्यानं बी रुमाला आतरला, रस्त्याचे 2-4 दगड घेतले, तेवढ्याच वजनाचे घेतले. बघ म्हणला, तुझं वज माझं सारखं झालं का नाही? आणि यानं बी डोक्यावर वज घेतलं, यानं डोक्यावर वज घेतलं. या बाग म्हणला, या बाग. 20 किलोमीटर चालले. 20 किलोमीटर चालल्यानंतर दुपार झाली. आंब्याचं झाड होतं, मोटर लागलेली होती, भुका लागलेल्या होत्या. चलू महाराज दोघही आंब्या खाली गेले, दोघही बसले आणि म्हणले, सोडा आता आपल्या गटुडे सोडा. ज्याच्या भाकरीचं होतं त्यानं 2 घाटी सोडल्या दिगंबर महाराज. आणि सोडल्याबरोबर ह्या भाकर आणि तेन मिरच्याच्या खारावर खालची भाकर अशी महाराज सगळा तिनं रस वसून घेतलेला. अशी बेस्ट जेवायला सुरुवात केली. हे मला, मी कमी का? यानं बी सोडलं. हे दगड खाईन का सांगा बरं?
तुकाराम महाराज म्हणले कष्ट दोघाला सारखे झाले, पण फायदा कोणता म्हणजे कामाला कोणता आलं हे बघा. विठ्ठल दधी जळाची या घुसळणा व्यापार सारखाची विचक्षणा. ज्ञानोबराय म्हणले एका मावशीच्या घरी 2-3 म्हशी होत्या. 3 म्हशी म्हणल्यानंतर 21 लिटर दूध निघत होतं. आता एवढं दूध कुठं करावं काय करावं. मग महाराज ती दररोज रवी लावायची आणि ज्याच्या घरी दूध नाही महाराज ती निस्ती वस पडायची. शेजारी नव्हती कुडच मध्ये होता, तिच्या घरी दूध नव्हतं, पण ही शेजारीन ताक उकांड्यात वाचायची पण तिला देत नव्हती. इतकं कटर यायचं आणि ती दररोज अशी रवी लावायची. तिला देखवतच नव्हतं, जिच्यात मसड नाही तिला. ती म्हणायची कायच कराव माय, निस्ती अंगाची आग व्हायली पण कायच कराव. मग तिने बी तू कुंभाराकडे गेली. कुंभार मामाकडून महाराज गाडगं आणलं, मोठं माठ आणला. हो, घरात एक रवी होती, ती रवी घेतली आणि म्हणली मी कमी का. हिचं मंथन सुरू झालं की मी बी आता रवी हलवी ते का नाही बघा. घागरभर पाणी त्या माठात टाकलं आणि तिनं तिकडं मंथन चालू केलं की ही म्हणली या बाग या बाग या बाग या बाग. आता एकीनं दुधात आणि एकीनं पाण्यात. 1 घंटा मंथन केलं. घंटाभर मंथन झाल्यानंतर महाराज ती दुधात मंथन करू लागली. तिच्या त्या माठामध्ये डेऱ्यामध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा निघाला आणि हिच्या अंगातून घाम निघाला. हिच्या पाण्यात काय निघणार आहे महाराज. दधी जळाची या घुसळणा व्यापार सारखाची विचक्षणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे असं काहीतरी करा जे आपल्या कामाला येईल. विठ्ठल विठाला 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 जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा. जोडी करा रामकंठी धरा, ऐसी 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 जोडी करा रामकंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र जन, नाशिवंताटी प्रिया पुत्र जन, नाशिवंताटी प्रिया पुत्र जन, नाशिवंताटी प्रिया पुत्र जन, नाशिवंताटी रामकंठी धरा. जेने चुके फेरा नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. ताली वाजवा सगळे ताली वाजवा. काही नाही आपला दिवस आहे, पाऊस येणार नाही काही नाही. कीर्तन उशिरा सुरू झाले. 4-4:30 सोडून देतो, काही चिंता करू नका. विठ्ठल विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. महाराज म्हणले मग करायचंय ना असं काहीतरी करा जेने गर्भवास फेरा चुके. आपल्या इकडं रामायण आहे, वाल्मिकी रामायण म्हणतात त्याला. पण रामकथा करायची म्हणल्यानंतर तुलसीदास महाराजांनी एक रामायण लिहिलेलं आहे. रामायण भरपूर आहेत बरं, आनंद रामायण बरेच रामायण आहेत. त्याच्यामध्ये एक रामायण आहे त्याचं नाव म्हणतात तुलसी रामायण. त्याचं नाव आहे श्रीरामचरित मानस असं नाव आहे त्याला, तुलसीदास महाराजांनी. तुलसीदास महाराज लहानपणी त्यांचे आई वडील वारले होते. नरहरी आनंद नावाच्या गुरुकडं विद्याप्राप्तीसाठी गेले. गुरुनं सांगितलं तुलसी तू लग्न कर, परमार्थ करायचा आहे ना मग लग्न कर. तुलसीदास महाराजांनी लग्न केलं. नको म्हणू लागले पण सांगितलं गुरुनं कर तर लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर बायको इतके येडे झाले, जे माणसं लग्न नको म्हणतात ते लग्न केल्यानंतर भलते येडे होते महाराज. हो, तुलसीदास महाराज घराच्या बाहेरच निघत नसत. राजाच्या दरबारी नोकरी स्वीकारली. दररोज महाराज सकाळी जावं आणि संध्याकाळी यावं तुलसीदास महाराजांनी. पण उद्या रक्षाबंधन आहे म्हणून तुलसीदास महाराजांचा मेहुणा बायकोला घेऊन जाण्यासाठी आला, म्हणजे त्यांच्या बहिणीला.
आल्याबरोबर ती म्हणली दादा तू आलास रे, पण ते घरी नाहीत. ते मला ताई आता चल, तुला उद्या 10 वाजता आणून सोडतो परत. कुलूप लावलं, शेजारणीकडे किल्ली दिली आणि तुळशीदास महाराजांच्या बायकोनं सांगितलं काकू आमच्या त्यांना म्हणावं मी उद्या 10 वाजता दादाला राखी बांधून यायले, तोपर्यंत घरी थांबा. काकू म्हणल्या बरं. ही गेली. पावसाचे दिवस, आता रक्षाबंधन म्हणल्यास ते पावसाळ्याचे दिवस. 7 वाजता तुळशीदास महाराज आले. आलो तर घराला कुलूप दिसलं. शेजारची काकू म्हणली महाराज ही चाबी घराची. मालकीन गेली माहेराला, उद्या 10 वाजता येणार आहे असा निरोप आहे तिचा तुम्हाला. तुळशीदास महाराज म्हणले बरं. घर उघडलं, घरात बसले. स्वयंपाक करून ठेवलेला होता. जेवण केलं, पण 8:30 वाजले. यांना एकट्याला बसूच वाटेना घरात. तुळशीदास महाराजांनी घराला कुलूप लावलं आणि रात्रीच्या 9 वाजता घराच्या बाहेर पडले. आता कडकडाट इजाचा पाऊस तसाच चालू. पहिले पाऊस कसे होते, मुसळधार पाऊस, अंधारी रात्र. पहिली काही लाईट नव्हती. तेवढ्या पावसातून तेवढ्या अंधारी रात्री तुळशीदास महाराज सासरवाडीला निघाले. महाराज तेवढ्या पावसाचा सामना करत, नदीच्या पाण्याचा सामना करत सासरवाडीमध्ये 1:30 वाजता पोहोचले रात्रीच्या. सासऱ्याची माडी होती. घराला धक्का देऊ लागले, पण घर उघडत असते का? पहिले दार काय आताच्या दारासारखे होते का? आताचं दार जर महाराज असं करून लात मारली ना कडेल कुण मोडन. पहिले दार असे होते आणि दाराला काय असायच्या बाबा पहिल्या? आगळी असायच्या. आगळ जर आता तर आगळ शक्यच नाही आपल्याला लोटणं. हो बाहेरून आलं तरी शक्य नाही लोटणं आगळ. तशा आगळी लावलेल्या. तुळशीदास महाराजांना महाराज दार ढकल नाही, काय करावं? त्यांना माहित होतं की बायको वरच्या मजल्यावर असते. सासऱ्याची माडी होती. असं वर पाहिलं, आता कसं करावं? एक दोर दिसला. त्या दोराच्या साह्यानं काही, भिंतीच्या साह्यानं काही, कसे तरी महाराज वर गेले. माडीवर गेले आणि बायकोला उठवलं 1:30 वाजता. बायकोनं पाहिलं तुम्ही? ते म्हणला हो. वरी कसं आलात? काही सांगू नको म्हणले. वरी कसं आलात सांगा पहिल्यानं. तुळशीदास महाराज म्हणले तुला माहिती की मालक येतेतच, म्हणून तू नाहीस का दोर सोडला खाली? त्या दोऱ्याला धरून आलो. ती म्हणली मी नाही दोर सोडला, बघ म्हणला आहे का नाही. तर तिनं कंदील लावला आणि कंदील लावून पाहिलं तर दोर नव्हता, ते मोठा भुजंग होता, साप होता, साप खवळलेला सरप. म्हणजे तुळशीदास महाराज किती विषयासक्त झाले होते बघा. वेदांत शास्त्रामध्ये रज्जूवर सर्प भासल्या जातो, सर्पाची कल्पना केली जाते, पण तुळशीदास महाराज इतके विषयासक्त झालेले होते, यांना सापावर रज्जू भासला. विठ्ठला विठ्ठला. खवळलेला भुजंग पाहिला माझ्या दादानो मायानो त्या माऊलीनं, आणि भुजंग पाहिल्याबरोबर घामाघूम झाली आणि कंदील खाली ठेवला. आपल्या नवऱ्याच्या समोर आली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती वाली तिला नवऱ्याच्या प्रेमाची. तिने हात जोडले, म्हणली धनी पाहिलं का केवढा नाग आहे? अरे केवढा खवळलेला साप आहे. ते साप जर कडाडून तुम्हाला चावला असता तुम्ही आज काय पाहायचं होतं? माझ्या कपाळाचं कुंकू क्षणात नष्ट होत होतं. तिला कीव आली नवऱ्याच्या बुद्धीची. आणि ऐका आता पुढचं. तिनं कंदील खाली ठेवला आणि तुळशीदास महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. हात जोडले आणि सांगितलं धनी एवढं प्रेम करता का तुम्ही माझ्यावर? एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर? 1:30 वाजता येत आहे, सापाच्या आधारांवर येत आहे, एवढं प्रेम आहे का तुमचं या नासक्या शरीरावर? नासक्या शरीरावर एवढं प्रेम करता? धनी एवढं प्रेम जे रामचंद्रावर केलं, जगाच्या मालकावर केलं, तर जगाचा मालक तुमच्या पुढे नाचल्याशिवाय राहणार नाही. सरकून डोळ्यात पाणी आलं तुळशीदास महाराजांच्या. महाराज आणि त्या क्षणाला तुळशीदास महाराजांनी बायकोला हात जोडले, 2 पावलं मागं सरकले आणि म्हणले खरंच का ग तुझं बोलणं? एवढं जर प्रेम मी माझ्या रामावर केलं तर खरंच रामप्रभू माझ्या पुढे थैथयान असतील? त्या बायकोनं सांगितलं माझ्यावर प्रेम केलं तर काय मिळणार आहे, पण हेच प्रेम रामावर करा. जेने चुके फेरा कर भवास
ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. महाराज म्हणतात हो, तुलसीदास महाराजांची बायकोनं सांगितलं प्रेमच करायचंय ना तुम्हाला, मग देवावर करा ना. जेने चुके फेरा गर्भवास. तुकाराम महाराज म्हणतात बाबा, जेने गर्भवास फेरा चुके. फेरा म्हणजे काय हो? फेरा, फेरा म्हणजे आपल्या भाषेत हेलपाटा. हे कोर्टाची केसेस जर एखाद्या माणसावर लागली, भावाचे भांडणं लागली शेतासाठी, आणि दोघांनाही भांडण धरलं कोर्टात, काय असतं कोर्टात माहिती का नाही तुम्हाला? मला थोडं माहिती सांगतो तुम्हाला. काही नसतंय, उगाच जायचं त्या झाडाखाली बसायचं कोर्टाच्या समोरच्या, आणि वकिलाकडं त्या दाराकडे बघत बसायचं. मग आपण ह्या झाडाखाली आणि आपला स्पर्धक त्या झाडाखाली, भांड्या हा त्या झाडाखाली मग बसायचं. मग बसून बसून कंटाळा येतोय, मग वकिलाला म्हणायचं चहा पिऊन येऊ का? वकील म्हणते नाही हो, आता पुकारणी होती. बसायचं. 5 वाजता वकील म्हणता इकडे या, 24 तारीख तुम्हाला आता जा. बसू बसू कटाळा येते. तिसऱ्या चक्करला, तिसऱ्या वारीला हे त्याला म्हणते काय तू लावलंस ईदभर बांधासाठीच की रे दादा. ते म्हणते तूच म्हणायलाच बा का तुम्हाला ये इकडं. आणि मग दोघे तंबाखू खात येत आणि तंबाखू खात खात म्हणते आपण मिटवून घेऊ, हेच काय पडलं नाही. कशाला कदरत आहे माणूस या फेऱ्याला. फेरा फेरा हे फेरा काय चांगला असते का? जेने चुके फेरा गर्भवास, यमाची आता नाही का ना, हे फेराच आहे ना फेरा. आता दुसरी गोष्ट, एखाद्या माणसाकडे पैसे आहेत 50,000 रुपये, ते म्हणला तुम्ही मंगळवारी आणि पैसे घेऊन जा. मग काशीनाथ महाराज आपण काय करतो, मंगळवारी जातो त्याच्याकडे. कुठे गेले होय? आहेत राम 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 राम. म्हणले होते मंगळवारी या. ते म्हणते म्हणलो होतो पण बिलच अडकले आणखी महाराज, मला वाटलं जमा होईल. तर तुम्ही काय करा आता शुक्रवारी या, दामच घेऊन जा. पुन्हा हे वापस जातंय, शुक्रवारी येतंय. आल्याबरोबर झालंय जमा, पण या वातावरणानं मग जाणंच व्हाय ना महाराज. हे भरू आलंय म्हणून गेलोच नाही. तुम्ही मंगळवारी या पुढच्या आणि दाम घेऊनच जा. पुन्हा ही शुक्रवारी वापस जाते, पुन्हा मंगळवारी येतंय. जा या बाका निघालतोच, लय तुम्ही गडबड केली. 4ला जर यायलात ना, आता तुम्ही बुधवारी या आणि पैसे घेऊन जा. पुन्हा मंगळवारी वापस जाते, बुधवारी येतंय. हे घराला कुलूप. कुठे गेले? गेला आळंदीला कार्तिकीला. मग हे म्हणते नाही गड्या आता ग बसून जमत नाही, आता ह्याला उचलूच आदळतो. दुसरी शेजारी म्हणते तसं नसतं हो महाराज, तसं नसतंय. चला तर काय अहो किती हेलपाटा माहिती का तुम्हाला? नुसते फेरे घालू का? फेरा विठ्ठल विठ्ठल. पौराणिक उदाहरण देतो. तुलसी रामायणामध्ये कथा आहे, आपल्या वाल्मिकीत नाही बरं का, केवटाची. म्हणजे सुमंताच्या रथात बसून प्रभू रामचंद्र शृंगवेरपूरला गेले, ऐका. आणि तिथून रथ परत गेला, पण तिथून राम लक्ष्मण सीता पायी जायला निघाले. पण समोर गंगा होती. आता गंगा नदी ओलांडायची, पण नदी गंगेला भरून पाणी होतं, दोन्ही पात्र. आता कसं कराव? आता नाव होती, पण नाव पलीकड्याकडीला होती, अलीकड नव्हती. रामचंद्र म्हणले लखन कसं करावं आता? लक्ष्मण म्हणले दादा नावाडी आहे, पण पलीकडे मारा हाक. रामचंद्रानं हाक मारली महाराज. केवट हाक मारली त्याला. मागी नावन केवटू आना, मागी नावन केवटू आना, कहत तुम्हारा रमू मैं जाना. हो मागी नाव केवटू आना. केवट इकडे ये रे, आम्हाला पलीकडे जायचंय. पण ते केवट म्हणणारा होता ना नावाडी, नावेत बसलेला होता. त्याला कळायला पाहिजे अयोध्येचा राजा आहे, जगाचा मालक आहे. इकडे ये म्हटल्यानंतर ते मला नाही प्रभू मी पलीकडे येऊ शकत नाही. नाही लक्ष्मण म्हणला बघू कर दादा याची. लखन थांब, काय येऊ शकत नाही? त्यानं सांगितलं कहे तर तुम्हारा मरमू मै जाना. प्रभू तुमच्या पायाची लीला मला माहितीये, म्हणून मी माझी लाकडाची नाव तुमच्याकडे घेऊन येणार नाही. काय लीला माहितीये? अहो काय लीला माहितीये? शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली. प्रभू 15 वर्षाचे तुम्ही होता, विश्वामित्राचं यज्ञ रक्षण करण्यासाठी जाऊ लागलात. तुमच्या पायाच्या रजकणानं अशी पायानं माती उडवली, तुमच्या पायाच्या त्या रजकणानं मातीनं एका दगडाची बाई झाली. ही म्हणायले नावेत बसलेलं. मग प्रभू तुमच्या पायाच्या मातीनं जर दगडाची बाई होत असन, तर तुमच्या पायाला माती चिटकलेली असणारच. आता बी माझी नाव तर लाकडाची आहे, मग माझ्या नावेची जर बाई झाली, मग घरची एक लग्नाची बाई आणि तुमच्या पायानं झालेली बाई, 2 बाया कशा सांभाळू? दुसरी गोष्ट नावेवर माझं पोट भरतंय,
नावेची बाई झाल्यानंतर मी काय करू, बिड्यावडीत बसू का? ते म्हणला मी येणार नाही. पण शेवटी केवटानं सांगितलं एक जमन बाबा, एक मार्ग याच्यातून आहे. म्हणले प्रभू, म्हणले कोणता? मला जर तुमचे चरण धू देत असताल तर मग जमन. प्रभूनं बोलवलं, ये बाबा अलीकडं. आले केवट. केवटानं प्रभूचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर त्या पायापासून नावेपर्यंत पालता झोपला आणि म्हणले माझ्या अंगावरून जा. प्रभू म्हणले का? जेणेकरून पुन्हा तुमच्या पायाला माती लागणार नाही. दुसरी गोष्ट, रामप्रभूचे पाय मी धुतले की अहंकार माझ्यात राहता कामा नये, म्हणून तुडून अहंकाराला जा. आणि राम लक्ष्मण सीता नावेत बसले आणि नाव निघाली. आता नाव निघाल्यानंतर इतका नावाड्याला आनंद आहे की जगाचा मालक, जगाला या दुनिया को तारने वाला परमात्मा, आहे की नाही, जगाला तारणारा मालक आज माझ्या नावेत बसलाय, मी त्याला तारून न्यालोय. इतका आनंद आहे, इतका आनंद आहे की जगाचा मालक आज झाला सफल व्यापार. इतका आनंद आहे. पण असं झालं पोले महाराज, त्या आनंदाच्या भरामध्ये केव्हा पलीकडा काटा आला कळालाच नाही. अरे बापरे म्हणला, आता रामप्रभू उतरतेत की. जसं घडी बघितले 2 वाजले, अरे बापरे कीर्तन सोडावं लागतंय की. तसं झालं ना महाराज, पलीकडा काटा आला, उतरते रे देव. आणि मग काय केलं केवटानं, जरा जवळ जवळ गेलं की गुरकून नाव ओढविली. पुन्हा पुन्हा गंगेत. लक्ष्मण धावला. प्रभू म्हणले लखन थांब रे, त्याला वाटायला की आपण आताच उतरू नये, फिरू दे फिरू दे. पुन्हा नाव अलीकडं आणली आणि पुन्हा अशी चक्कर मारून पुन्हा अशी नेली. पुन्हा पलीकडे काटाच्या जवळ आले की पुन्हा गरकून फिरविली. असं 4 वेळा झालं. वा, 4ही बी वेळा रामप्रभू शांत बसले. फिरू द्या म्हणले. पण 5व्या वेळा गरकून फिरविली की रामाला सुद्धा राग आला. बघा फेऱ्यात किती ताकद आहे. रामप्रभू म्हणले केवट काय लावलंस रे, पोर खेळ लावलास का तू? 4 वेळा मी गप बसलो, 5व्या चक्करला पुन्हा पाण्यात. हेच करायचंय का आम्हाला? माझा अवतार आहे पाण्यात फिरण्यासाठी का? किती वेळा नेतो रे, आम्हाला घुमवतो का पाण्यामध्ये? केवट हसले गदगद. आणि केवट म्हणले प्रभू तुम्हाला राग आला? 5वाच फेरा आहे ना प्रभू. मग 5वा फेरा असून तुम्ही आमच्यावर एवढं चिडतात. आमचा विचार केला का? किती वेळा जन्मायावे, किती वेळा वेळा जन्मायावे, वेळा जन्मायावे. नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. केवट म्हणले प्रभू 5वाच फेरा आहे तर एवढं चिडायला? किती वेळा जन्माव्या यावे, नित्य व्हावे फजित. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. एक एक योनी, 84 लक्ष येऊनी वनी तू हिंडासी, लक्ष वनी तू हिंडासी. रवी प्रमदा विष पळे अति तोरे धाव घेसी, रे धाव घेसी. येवनिया तुझ दोन्ही पक्षी, येवनिया तुझी घेव बंदी. पाहती तुझ न्यावयासी, पाहती तुझ न्यावयासी. पाहती तुझ्या परियासी, पाहती तुझ्या नवऱ्या झाडच बर का, 20 लक्ष येऊनी वृक्षामध्ये घ्याव्या.
जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. जळचरी भोगाव्या वृक्ष, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. हे सगळे महाराज फेरे येत. केवट म्हणलं आमच्या फेऱ्याचा विचार करा ना. प्रभू म्हणले तुम्हाला फेऱ्याचा कंटाळा आहे का? हो न देवा, किती कंटाळा. अरे पुन्हा गर्भवास, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी, जठरे शयनम भज गोविंद. प्रभू म्हणले जर कंटाळा आला असेल एकच करा, माझं नामस्मरण करा. जेने चुके फेरा, जेने चुके ऐसी जोडी करा रामकंठी धरा. तुकाराम महाराज म्हणतात रामकंठी धरा म्हणजे रामाचं नामस्मरण करा. जेने चुके फेरा गर्भवास, बाकी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. परमात्मा अविनाशी आहे, बाकी हे सगळं नाश पावणार आहे. प्रिया पुत्र धन हे सगळं काय जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत आहे. डोळे झाकल्याशिवाय काही कामाला येणार नाही. धनानी भूमाऊ, ऐका लक्ष देऊन. झालं 10 मिनिट कीर्तन. पश्वश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानि गच्छन्ति जीवैकाः. काय सोबत येतं माणसाच्या? फक्त कर्म सोबत येतं. बाकी किती महाराज धन मिळवणी कोटी संगे नये रे लंगोटी. आपल्या अंगावर सोनं कुठपर्यंत आहे? म्हणून काशीनाथ महाराज कीर्तनामध्ये अंगठी काढून देते. हा घ्या घ्या घ्या. मी नाही वा, ते देते. बोले महाराज हे सोनं कुठपर्यंत अंगावर आहे? जोपर्यंत परमात्मा आहे तोपर्यंत. डोळे झाकले की हे आपलं नाही. आपले डोळे झाकले रे झाकले. म्हणून तर महाराज म्हणले धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले ऐसे सकळ जाणते कळोनी आंधळे होते. जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हे आपलं आहे. डोळे झाकले की आपलं नाही. म्हणून 10 तोळ्याचं लाकीट घालण्यापेक्षा तुळशीची 108 मण्याची माळ घालावा. का? अरे 10 तोळ्याचं लाकीट अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही, आणि तुळशीची माळ पुढच्या माणसाला वाकवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 10 तोळ्याचं लाकीट प्राण गेल्याबरोबर काढून घेणार आहेत. माळीला कुणी हात लावते का? बाकी किती येतील पसारा, येतील पसारा क्षणभंगुरा नेतील पसारा.
नाचे आवगे नाचे आली आकारा अवघे नाचे आवगे नाचे जनभंगुरा जनभंगुरा दागिने काढून घेतल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सोबत येत आहे ते करा. कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हे बाकी काही सोबत येत नाही. आमच्या गावात एक 80 एकरावाले बाबा होते, त्यांना गोल्ड बाबा म्हणायचे लोक, गोल्ड मॅन. इतकं सोनं होतं महाराज, 10 हातात 10 अंगठ्या, गळ्यात 10 तोळ्याचं लाकीट, गोल्ड मॅनच महाराज. चष्म्याला दांड्या सोन्याच्या, शर्टाला गुंड्या सोन्याच्या, कानात बिगबाड्या सोन्याच्या महाराज, घडीला पट्टा सोन्याचा, हातात कंगण सोन्याचं, कमरेला करदोडा सोन्याचा, सोनं सोनं सगळं. पण अटॅक आला, दरदरून घाम आला आणि प्राण गेला. प्राण गेल्याबरोबर गावात बातमी कळाली की गोल्ड बाबा गेले, बाबा गेले. मी कीर्तनाला निघालो होतो महाराज, कीर्तन कॅन्सल केलं, बाबाच्या मातीला थांबलो, बाबा गेले. सगळे बाबाला बघायला गेलेत, पिवळं जरा दिसणारं म्हातारं महाराज. बेतडाला लावल्याबरोबर कसलं सोनं राहिलं नाही ना. बाकीचे म्हणजे एवढं सोनं, बाबा बाबा खिशाला पेन सुद्धा सोन्याचा होता, चष्म्याच्या दांड्या सोन्याच्या होत्या. कुठं गेलं रे सोनं महाराज? कोणतं मडं बघितलं का सोन्यानं सजलेलं? नाही हो, नुसतं असं बसलेलं, कसलं सोनं राहिलं नाही. आणि मग लोक म्हणले कितला गेलेत? म्हणले 9ला. मग 12 वाजले, उरका म्हटल्यानंतर त्यांना उचललं, नाणीवर घेतलं. नाणीवर घेतल्यानंतर आंघोळ घालतात ना, आपल्याकडे प्रथा पद्धत आहे, आंघोळ घालायला सुरुवात केली महाराज. डोक्याचा पटका काढला आणि पटका काढल्याबरोबर एक डाव्या कानातली बिग बाडी तशीच चमटलेली राहिली. आता म्हातारी गौरू रडू लागली. रडतेत ना, प्रत्येक भागात रडणं असते. म्हातारी रडू लागली शोक करू करू. पण रडता रडता तिला डाव्या कानातली बिग बाडी दिसल्याबरोबर मनात विचार केला, माय म्हणली कसं बंड्यानं काढलं असं ना माय, ही बिग बाडी तर तशी ठेवली की मेल्यानं. 1.5 तोळ्याची बिग बाडी आहे, एका बिग बाडीत सगळं गंगापूजन व्हायचं की, हे कसं करावं आता? बरं नाही, डाव्या कानातली बिग बाडी काढा, हे लोक जाळून टाकते, ह्याला ना मला घाल कुत्र्याला, अवघडच मिळेल, आता कसं करा? बरं म्हातारीला वाटेल दुसऱ्याला म्हणा, होय ग ती बिग बाडी म्हाताऱ्याच्या कानात तशीच राहिली तर बाकीच्या मावल्या काय म्हणत्या, हिला सोन्याचं पडलं, एवढा नवरा गेला त्याचं काही नाही, करूच काय आता? मग आंघोळ घालणं चालू होतं. म्हातारी हुशार होती, ती अशी आली आणि आल्याबरोबर म्हणजे मला एकदा बघू द्या बघू द्या म्हणलं की सगळ्या माय मावल्या म्हणल्या, माय अगं कसं बी केलं तर 50 वर्ष जोडा एकत्रित राहिलेला आहे. सगळ्या इकडे सरकल्या आणि त्या म्हातारीला समोर घेतल्याबरोबर खाली बसली आणि म्हाताऱ्याच्या पायावर हात ठेवले. कोल्हापुरी जोडालय घालीत होतात माय. लक्ष कोणा कुठं गेलं लोकायचं? पायाकडं. गुडघ्यावर हात ठेवले. कॉटनचं धोतर तरलंय, घालायची हाऊस होती माय. लक्ष कुठं गेलं लोकायचं? गुडघ्यावर. कमरेला हात लावले. करदुडा तर सोन्याचा कसा चमकत होता गे. लक्ष कुठं गेलं लोकायचं? आता हे कुठं जायचंय? इथवर जायचं, इथवर महाराज, इथवर. हो, पोटावर हात ठेवले. कॉटनचं शर्ट लय घालायचा, उल्हास स्वतः हो. आणि तसं करीत करीत म्हणली, कानातली बिग बाडी तर कशी चमकायली माय. लोक म्हणले, यार कुणी बंड्या कुठे गेला ते? ए बंड्या, बिग बाडी कशी ठेवलीस रे तू? बिग बाडी ते मला निघायचं नाही, आडकी तर लागते मला तिला, कशी काढायची? म्हातारी म्हणली, घरातच जळत असन की माय. ते मला 2दा घरात जाऊन आलोय, घरात आडकीता दिसत नाही मला, इथून जात्यावर दिसायला की रे. मग ते आडकीता घेतला आणि आडकीत्यानं बिग बाडी पुन्हा बंडू काढू लागला. बंडू म्हणला, मी काढणार नाही. बाकीचे म्हणजे काय झालं? इतका कान चाललाय म्हणला, इतका कान चाललाय. आता काय त्या कानाचं सोनं होणार आहे का बाबा? शेवटी महाराज भूषण ही घेती काढोनी, भूषण ही घेती काढोनी, भूषण ही घेती काढोनी, भूषण ही घेती काढोनी. मागनिया देती माझी हाती, मागनिया देती माझी हाती, भूषण ही घेती काढोनी, भूषण ही घेती काढोनी, भूषण ही घेती
आहे महाराज म्हणतात ते करा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. ज्याचं बीज दुःखाचं आहे त्याला फळं कुठं सुखाची लागतील का? निंबाची या झाडा साखऱ्याची आळे. निंबाचं झाड गोड होतंय का? नाही महाराज. बीजतैसी फळे बीजतैसी फळे आशे बीजतैसे फळ येतासे बीजतैसे फळ लिंबाची या झाडे साखरेची बीजतैसी फळे येतासे बीजतैसी फळे येतासे लिंबाची या झाडे साखरेची बीजतैसी फळे महाराज म्हणतात बीज जैसे फळ. निंबाची या झाडा साखरेची आळी. मग काय करावं महाराज? नाव धड करा सहस्त्र नामाची. महाराज म्हणले दररोज 1000 नामस्मरण करा. आजपासून हे कीर्तन सुटल्यापासून जीवनात नियम ठेवा. 1000 नामस्मरण झाल्याशिवाय झोपायचं नाही. नामस्मरण म्हणजे रिझर्वेशन आहे. रेल्वेत यात्रेला जायचं असल्यास रिझर्वेशन जर खिशात असेल तर माणूस असे नखरे करतोय महाराज त्या गाडीत बसल्यानंतर. हो मुरकुलच काय खातंय, हो पेप्सीच काय खातंय, आईस्क्रीम काय खातंय. रिझर्वेशन असल्यानंतर झोपत आहे काय, उठत आहे काय. रिझर्वेशन असल्यानंतर काळा कोर दिसला की दोचकतोय. काय की ठीक आहे नाही. म्हणून रिझर्वेशन जर करायचं असेल अंतकाळाच्या प्रवासासाठी नाव धड करा सहस्त्रनामाची. इथं धड शब्द आहे धड, कारण नाव करा पण तिच्यात पाणी जाऊ नये का. धड करा विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरणाची नाव का करा? नामस्मरण काळाला पळवित आहे. कसं पळवित आहे सांगतो, माझी सेवा समाप्त करतो. हो नामस्मरण काय करतंय? काळाला पळवित आहे. कसं पळवित आहे सांगतो तुम्हाला. 2 नवरा बायको होते काशीनाथ महाराज. नवरा बायकोचं एकमेकावर प्रेम असावंच, ऐक ना असावंच. इतके खिलाडी होते महाराज ते, इतके खिलाडी होते. नवरा बायकोला जिलेबी म्हणायचा. आज आहे का जिलेबी? आहे ना खायला जिलेबी. नवरा बायकोला काय म्हणायचा? जिलेबी. तिचं दुसरंच नाव होतं पण जिलेबी. आणि बायको नवऱ्याला लाडू म्हणायची. लाडू. किती विनोदी विनोदी. ती म्हणायचं जिलेबी, ही म्हणायची लाडू. बरं 2 बैल होते, छोटं साऊथ होतं. त्या बैलाची बी नाव असे होते. एका बैलाचं नाव होतं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव होतं चाबूक. पाहुणा का होता? वैरण टाकली तर खायचा, पाणी ठेवलं तर प्यायचा, म्हणून त्याचं नाव ठेवलं पाहुणा. चाबूक जे होता ना असा डोसण्यात आणायचा, त्याचं नाव होतं चाबूक. आता नाव लक्षात ठेवा. बैलाचं नाव पाहुणा चाबूक आणि नवरीचं नाव काय? त्या बायकोचं नाव जिलेबी, नवऱ्याचं नाव लाडू. एक दिवस हा लाडू म्हणणारा शेतामध्ये आऊत घेऊन गेला, न्याहारी सोबत घेऊन गेला. महाराज सकाळच्या 6ला आऊत लावलं, 10ला सोडलं. आणि मग पहिली न्याहारी काय ताक भाकरी सुंदर आंब्याखाली जेवण केलं. एक भाकरीन थोडं ताक उरलं, थोडं अंग टाकावं म्हणून असा झोपला. पण त्याच्या सासरवाडीचा एक पाहुणा आडरानानं चलत 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 आला. राम राम दाजी. हे मला राम राम, बसा बसा बसा. मग गप्पाच्या गोष्टी झाल्यानंतर ते म्हणला हे बघा मी आता दाजी जेवण केलंय, तुम्हाला जेवायचं असेल तर एक भाकर आहे ताक आहे, जेवा बेस्ट पैकी. पाणी घेणे. आता आंब्याखाली शेतात काय असतंय? हे म्हणला ताक का आणि भाकर का? ताक भाकर माझ्यास नको. मग हे म्हणला बघा मग इथं नसलं जेवायचं तर घरी जा. आता सासरवाडीच होतं. इथं नसलं जेवायचं तर घरी जा. घरी गेलात तर मग घरी जिलेबी आहे. हे म्हणला. त्याला मग जिलेबी म्हणजे काय कळालंच नाही. हे काय म्हणला घरी जिलेबी आहे म्हणजे तुमची पोरगी घरी आहे. ह्याला वाटलं जिलेबी असं केलं. म्हणला मग जातो घरीच. गेला. गेल्याबरोबर मग त्या जिलेबी म्हणणारीनं पाणी पिणी दिलं, घरात बसला. मग ती म्हणली होय तात्या जेवायला वाढू का येऊ द्यायचे लाडू? ते मला या जिलेबीन पुन्हा लाडू. ही काय म्हणली वाढू का येऊ द्यायचे लाडू म्हणजे नवरा येऊ द्यायचा का? त्याला वाटलं जिलेबीला लाडू, हे मला येऊ द्या लाडू. गडबड नाही. बरं हे बसलं. ह्याची झोप होऊस तर ते पाहुणा नावाचा बैल जे महाराज तिथून सुटला आणि घरी दावणीला येऊन उभा राहिला. हे उठलं झोपेतून तर एकच बैल दिसायला चाबूक नावाचा. अरा मला पाहुणा गेला काय गो. हे घरी आला. मला वय ग ए. ती म्हणली काय हो पाहुणा आला का घरी? दिसू लागलं दावणीला उभा राहिलेलं. म्हणली हो आलाय की. मग पाहुण्याला बांधून टाक, मी चाबूक घेऊन येतो. मधला पाहुणा आमच्या सारखा घामानं लक 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 हालायला नुसता. हो चाबूक घेऊन येतो. हे उठला. म्हणला आता काही खरं नाही इकडे. हो असं टंबरेला हातात घेतलं. म्हणला कुणीकडे जाते जरा कळच यायली. म्हणजे जा इकडं. जे गेलं तर पुन्हा नाही आलं. विठ्ठल विठ्ठल.
तुमचा भाता रामबाणानं भरा. काय होईल महाराज म्हणले शेवटच्या चरणात, तुका म्हणे काळा हन तोंडावरी, तुका म्हणे काळा हन तोंडावरी, तुका म्हणे नाशिवंतानी प्रिय पुत्र नाशिवंतानी प्रिय पुत्र जन भात बरहारी राम नामे, भात बरहारी राम नामे, नाशिवंतानी बीज ज्याचा क्षीण हरदन बनदेन तेची जाता सिना तेच
ज्ञानेश्वर जय जय जोडीलाची मिरासी राखीला दार उपवास पार राखीला दार उपवास पार राखीला दार भगवता माला गेला भगवता गेला परंपरा दासमी अंकित परंपरा दासव्या परंपरा दासमी अंकित दासव्या अंकित उपदेशाला कोणा मुकरी कला जकोना मुकरी कला जकोना उपवास पारणे राखीला दारवटा उपवास पारणे राखीला दारवटा राखीला दारवटा गेला भगवता आम्हाला गेला भगवता आम्हाला गेला भगवता आम्हाला बोलिले लंबोदर पीतांबर अकलबाई शिवायचा गोळा माझ्या सकळा असा कल्पनेची बाजारो सोकण्या काही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा माझ्या विश्वासा भाविका शिरबाणाचे करुणे कुरवंडी शनकना सांडेल संघ जाता नामा म्हणे असावे कल्याण घ्या मुखीदान कल्पनेची बाजारो हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा माझ्या विश्वासा भाविका. आपल्या इथे एक दुःखद घटना घडलेली आहे. धोंडीरामजी विठ्ठलरावजी शिराळे यांनाचं दुःखद निधन झाल्याबद्दल आपल्या सर्व कार्यक्रमातल्या मंडळीतर्फे त्यांना प्रथमतः आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू व कार्यक्रमाकरता आज या ठिकाणी
वैकुंठवासी केशवरावजी नारायणरावजी माने यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त श्री हरिभक्तपरायण नामदेव महाराज फफाळ यांचं आईशी जोडी करा रामकंठी धरा तेने चुकेचे फोयरा गर्भवास या अभंगावर सुश्राव्य असं या ठिकाणी रसाळ ओघवत्या वाणीमध्ये विनोददार शैलीमध्ये निरूपण झालं. मला महाराजांनी सांगितलं खूप छान महाराज आहेत म्हणजे, पण समान शीलम व्यसनेषु सख्यम, सारख्या स्वभावाच्या माणसाची मित्रत्व असते. आमच्या महाराजाला विनोद आवडतंय म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीनं विनोदी शैलीतून सुंदर अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. अभंगावर आपल्याला मानवी जीवनाचं सुंदर महत्त्व या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करून या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी तरी सर्व मंडळी चांगली उपस्थित आहे. सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. तुम्ही आलेत पण सगळी माणसं मोबाईलवर येणार आहेत. आता सगळा कॅमेरा तुमच्यावर फिरलेला आहे. तुम्ही आता सध्या जितके माणसं मोबाईलमध्ये आहे सगळे येणार आहेत. त्याकरता सगळ्यांना या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी आज महाराजांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये सुंदर अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. या अभंग कीर्तनाकरता मृदंगाचार्य म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कृष्णा महाराज भोरकडे यांनी आज या ठिकाणी मृदंगाची साथ केलेली आहे. गायक म्हणून पप्पू महाराज पोले, गणेश महाराज माळेगावकर, तसेच प्रल्हाद महाराज परभणीकर, मौली महाराज लिंबडेकर या ठिकाणी याही मंडळीनं सुंदर अशा प्रकारची साथ संगत या ठिकाणी या कार्यक्रमाकरता केलेली आहे. तसेच या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित म्हणून लक्ष्मी स्टोन क्रेशरचे मालक आदरणीय शालिकराम चोपडे साहेब परभणीकर यांचा या ठिकाणी उपस्थिती आहे. तसेच आबासाहेब परभणीकर यांची उपस्थित आहे. तसेच आमचे सर्व वारकऱ्यांना सर्व मंडळींना यात्रेला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊन सर्वांना तीर्थयात्रा घडवणारे आमचे श्री हरिभक्तपरायण नरहरी महाराज आयरवाडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच डांबे साहेब परभणीकर हे या ठिकाणी या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित आहेत. तसेच डोंबे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित. तसेच अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव जवंजाळ पाटील हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित. तसेच विठ्ठलराव वरड खोकलेवाडीकर हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित. सर्वांचे एकदा पुनश्च अभिनंदन करतो. तसेच आमच्या या मामाच्या या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं गावाच्या बाबतीत खूप मोठं योगदान होतं. पडत्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची धोरं आपल्या खांद्यावर घेऊन मोतीराम महाराजांचे नियम असतील, सप्ताह असतील, संगीत भजनातून पुन्हा वारकरी सांप्रदायिक भजनामध्ये येण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यात आमचे काशीनाथ महाराज माने यांनी या ठिकाणी आमच्या मंदिरामध्ये आषाढी कार्तिकी तसेच आखाडीला या ठिकाणी पालखी निघते आणि आम्ही पाळण्याची पालखी बनवून या ठिकाणी पालखी काढत होतो. पालखी नव्हती ती महाराज म्हणली वा मी अण्णाच्या स्मृतिप्रित्यात मी मंदिरामध्ये एक पालखी देतो. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यात सुंदर अशी सागवनी पालखी या ठिकाणी मंदिराकरता स्वतः बनवून दिलेली आहे. महाराजांचंही समाजातर्फे पुनश्च एक अभिनंदन करतो. तसेच पहिली पंगत पुरुष मंडळीची होईल. पाहुणे मंडळी व गावातील उपस्थित सर्व मंडळींनी या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे. महिला मंडळींनी थोडंसं बाजूला सारा दुसरीच पंगत, एक पंगत झाल्याबरोबर दुसरी पंगत महिला मंडळाची होणार आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय